हॅलो हॅलो चे चे आतमध्ये फक्त हॅलो चे हॅलो 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 चे हॅलो हॅलो चे हॅलो हॅलो. आवाज येतोय नक्की? तर पहा, कार्यक्रमाला उशीर झालेला आहे, त्यात आम्हा कलाकारांची काही चुकी नाही आहे. तर आधी एक नाटक सुरू होतं आणि ते उशिरा संपल्यामुळे आम्हाला हॉलच 7:45ला मिळाला. त्याच्यामुळे लवकर तयारी करून आपण हा कार्यक्रम लवकरात लवकर या ठिकाणी सुरू केलेला आहे तरीसुद्धा. तर सर्वप्रथम आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक आहेत त्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करते. आणि रसिका हो, आता ही जी आपली ही कला आहे त्या कलेला कुठे ना कुठेतरी आता आपली ही कला उत्तुंग भरारी घेत आहे. आणि याच कलेसाठी हा बाज जो टिकून राहिलाय तो खरं तर तुम्हा रसिक प्रेक्षकांना, मग ते 5 असो 50 असो किंवा 500 असो, पण कलाप्रेमी रसिक हे शेवटी कलाप्रेमी रसिकच. आणि म्हणून आज रसिका 2 शब्द तुझ्यासाठी काय म्हणत आहे लक्ष. आमच्यासारख्या या छोट्या शाहिरांना भेट देण्यासाठी, आमच्या कलेला उत्स्फूर्त प्रतिसाद देण्यासाठी या ठिकाणी आलात. आणि म्हणून रसिका एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे तुमच्या स्वतःसाठी. आणि या सुंदर कार्यक्रमाला आपण लगेच सुरुवात करत आहोत. सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. रंगदेवता, ग्रामदेवता आणि येथे जमलेल्या माझ्या या तमाम नाथप्रेमी रसिक बंधू भगिनींना माझा म्हणजे शक्तिवाली शाहीर असा उत्तेजन पवार होताड इसा शाहिरी मानाचा मुजरा, शाहिरी मानाचा मुजरा, शाहिरी मानाचा मुजरा. रसिक हो, आजचा हा कार्यक्रम
मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत, त्यांना देखील माझा शाहिरी मानाचा मुजरा आहे. त्याचप्रमाणे तुरवाल्या शाहिरा सुप्रियाजी तरड यांना विनंती आहे, कृपया आपला पास आणि प्रश्न या ठिकाणी घेऊन यायचा आहे. पास माझा पाहायचा आहे, तुमचा दाखवायचा आहे आणि प्रश्न तुमचा द्यायचा आहे आणि माझा घेऊन जायचा आहे. विनंती आहे, कृपया त्यांनी लवकरात लवकर यायचं आहे. बघा स्तवनात काय म्हणायचं आहे, लक्ष द्या. साऱ्याच दूर ठेवून या कलेच्या चरणाशी लागूया, या आपल्या कलेसाठी जगूया, एवढंच माझं सांगणं आहे. आणि यावरूनच माझं स्तवन आहे. म्हणून काय म्हणायचं बघा, की अहो या कलेचा बाजार मांडलाय कोणी, अहो जे मांडतील ते होतील पापाचे धनी, ध्येय निश्चयाची काठी आहे आमच्या भूमनी, आणि कलेचाच नाराज उंच करूया या सभा रंगणी. आणि म्हणून स्तवन टिकून राहावी लोककला, वारसा हा जपून ठेवू, आव्हान करू समाजाला, मुजरा माझा पहिला या रसिक राजाला, ठेवती हे जिवंत शक्ती तुऱ्याच्या बाजाला, मुजरा करून पहिला देहचरणी आवाहिला. जरा कीबोर्डच्या कॉर्डर
गजानन महाराज की जय. बोल शक्ती वाहे की जय. अखंड गुणी हैपती घराण्याचा विजय असो. अखंड नागेश्वरीचा विजय असो. भैरी भवानी नाच मंडळ स्वतःची शाखा मुंबई यांचा विजय असो. बोल शक्ती वाहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मग बोला गणपती बाप्पा मोरया. तर आता बघा स्तवन झालेलं आहे आणि म्हणून शाहिरांना सुद्धा तुरेवाल्या शाहिरांना विनंती आहे, कृपया वेळ कमी आहे, लोकांना दोन्हीही पाऱ्या दोघींच्याही बघता आल्या पाहिजे आणि त्याच्यामुळे मी माझी गाणी कटिंग करून एक एक अंतराची घेत आहे. त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा तो बदल स्वतःमध्ये करावा, नाहीतर दुसरी बारी आपल्या दोघींनाही मिळणं कठीण आहे. आणि म्हणून गण लगेच सादर करत आहे. पहा, थोडक्यात गणाचं स्पष्टीकरण देत आहे की आज या धर्तीवरती मातंग एवढा वाढलेला आहे, या ठिकाणी अत्याचार एवढा वाढलेला आहे की या अत्याचारी जी लोक आहेत ती पाप करून मोकळे होतात, अत्याचार करून मोकळे होतात. मग ते बलात्कारी असू देत, सगळे असू देत, आणि तीच लोक आपल्या घरी गणाला आणतात, गणराजाला विराजमान करतात. पण त्या गणाला माझं सांगणं आहे की ही लोक पाप धुण्यासाठी तुला आणतात घरी, पण गणा तू यांचं काही ऐकू नकोस, यांच्या भक्तीला भुलू नकोस. ही भक्ती वरवरची आहे. खरं तर तू अशा या पाप्यांना, या नराधमांना शिक्षा दे. जर तू त्यांच्या घरात येत असशील तरी गणा तू अशांना लक्षात ठेवून नक्कीच यांचा बंदोबस्त कर. हा फक्त एवढाच गणाचा विषय आहे आणि गणाला मी सांगते की तू भुलू नकोस यांच्या या सेवेला, या वरवरच्या मायेला गणा तू भुलू नकोस. यांनी केलेली पाप चांगली लक्षात ठेव आणि नक्कीच त्याचे भोग यांना भोगायला लावणे एवढाच गण आहे. कसा सादर करते बघा. अहो गणराया या वरवरच्या मायेत कशाला नाहता आणि भुलू नका तुमच्या चरणाशी जास्वंदीची फुले वाहता. अहो रडते ही धरती, अहो रडते ही धरती माता, पाप हे पाहता पाहता, म्हणून त्याच्या पापांची फळ गणा त्यांना भोगू दे आता. आणि म्हणून मैं गण समूह अभिजाया करो, लाजमी है कि तुम मुझसे पर्दा करो. पहा कसे शब्द आहेत. श्री गणाधर ही भोगते यातना, जागुने तुझ्याही आता संवेदना, नष्ट होऊन त्यांच्या देहाची वासना, पीडितांचे सारे दुःख आता दूर करना. पापी तीच लोक चालवून डोकं, पापी नष्ट करण्याची करती याचना. Yeah.
बरोबर तुमच्या टाळ्या. चला चाल होऊन जाऊ दे, लगेच गवळणीकडे वळूया. भले लोक किती आहेत ते मी पाहिलंही नाही, त्याच्याशी मला घेणं देणं नाही, पण आजचा कार्यक्रम हा असा झाला पाहिजे की हा सर्वीकडे नक्कीच याचं नाव गेलं पाहिजे, असा हा कार्यक्रम झाला पाहिजे. आणि म्हणून शाहीर जे काही तुम्ही स्वतःला संबोधता ते, कारण माझ्या रीतीने तुम्ही तुरेवाल्या शाहिरा आहात, त्याच्यामुळे शाहिरा गवळणीचा माझा विषय अगदी साधा सोपा सरळ आहे की कान्हा, तू आज एवढ्या गवळणींना बासरी घेऊन भुलवतोस, बरोबर की नाही. आज या गोकुळवासीय सर्व तुझ्यावरती भुललेले आहेत. गोकुळवासियांना तू प्रत्येक कठीण प्रसंगातून बाहेर काढलेला आहेस, आणि त्यावेळी तुझा जो पेहराव आहे, तुझा जो पोशाख आहे, मग तो अगदी साधा असू दे किंवा तू पूर्णपणे नटलेला असू देस कान्हा, बघा, परंतु तुझ्या त्या शिरावर असलेल्या मुकुटावरती मात्र तो मोराचा पीस मात्र डुलतच असतो, बरोबर की नाही. तर आता प्रत्येक शाहिरांनी बासरीचाही विषय घेतला, तर आज मी तो मोराचा विषय आणला, मोराच्या पिसाचा विषय आणलाय की शाहिरा मला सांगा की तुम्ही जर तुरेवाले आहात तर तुमचा जो तो तुरा आहे त्याचा अर्थ मला आज खरा सांगायचा तुम्हाला, एवढाच विषय आहे. आणि म्हणून या कान्हाला काय म्हणायचंय बघा, या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उपशाखा प्रमुख श्री निलेशजी सुर्वे, गटप्रमुख प्रदीप उदेक नाला सोपारे यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आम्ही नाच मंडळ आभारी आहोत. आणि म्हणून काय म्हणायचंय बघा, दही दूध खाण्यासाठी किंवा आडवाटेत अडवतात, परंतु आज या कान्हाला या गवळणींनी घेरलंय, या राधेने घेरलंय. आणि जोपर्यंत या प्रश्नाचं उत्तर कान्हा तू देणार नाहीस, तोपर्यंत काही तुझी सुटका इथून होणार नाही. आणि म्हणून बघा, चाल दही दूध ताक आणि
दुधात नाही पाणी, अशी गवळणीची चाल आहे. आणि तुरेवाल्या शाहिरांना माहितीच असेल की चाल ही चालीतच द्यायची. आणि अपेक्षा आहे की तुम्ही माझ्याहूनही दुपटीने सुंदर कार्यक्रम कराल. त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. आणि म्हणून सावळ्या माझ्या हे गिरिधारी सांग जना कहाणी ही सारी, राधेला सांग अर्थ खरा रे कान्हा, ऐकून घे माझं जरा, तुझ्या डोईवर तुझ्या डोईवर मोर पिसाचा का तुरा, त्या तुऱ्याचा करला खुलासा पुरा. या कृष्णाच्या मोर पिसाची जागा त्या तुऱ्याने घेतली असावी. पण तो तुरा, तो डौलदार तुरा अर्थात मोर पिसाचा पंख का आहे याचं उत्तर द्यायचं आहे. म्हणून तुझ्या डोईवर तुझ्या डोईवर मोर पिसाचा का तुरा, त्या तुऱ्याचा सागराचा खरा. तुझ्या डोईवर
शाहीर येऊन बोलले नाही पाहिजेत की बाई काय किती वेळ काढलात आणि काय आणि काय, आणि म्हणून चौथं पद या ठिकाणी प्रश्नपदच गाणार आहे, बाईंना देणार आहे. कार्यक्रम सुंदर, सुसंस्कृत, सुशिक्षित आणि चांगला केलेला आहे. त्या कार्यक्रमाला कुठल्याही प्रकारचा डाग लावू नका अशी माझी विनंती आहे. कारण की आता आपलं कसं झालं माहिती, आपणही केल्या त्या गोष्टी, पण आता कुठेतरी आपल्यालाही बदलायची गरज आहे आणि तोच बदल आपण आपल्यामध्ये घडवून आणावा. मी स्वतः आणते, तुमचं तुम्ही बघा, तुम्हाला आणायचं असेल तर आणा, नसेल आणायचं नका आणू, पण मी मात्र माझ्या वळणावरच जाणार आहे. आणि म्हणून शाहिरा तुम्हाला प्रश्न दिलेला आहे तो एकदा सांगते की विराट राजाच्या नगरीत विराटेश्वर नावाचे शिवमंदिर आहे. तेथे एक वृक्ष आहे, त्या वृक्षाची उंची किती? त्याचप्रमाणे त्या मंदिराची, विराटेश्वर नावाचं मंदिर आहे, त्या मंदिराची उंची किती? तेथे एक वृक्ष आहे, त्या वृक्षाचं नाव काय आणि त्या वृक्षाचं महत्त्व काय? हा माझा शाहिरांना आजचा प्रश्न आहे. आणि म्हणून प्रश्नाचं उत्तर, आज इथे मोठे मोठे ज्ञानी सगळे शाहीर या ठिकाणी आहेत. या ठिकाणी योगेश गोताड, अच्छा हा, या ठिकाणी योगेश गोताड माझे दीर उपस्थित आहेत, तर त्यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा. येतात गपचूप सांगत पण नाही तर दादा तुम्हाला पण शाहिरी मानाचा मुजरा. माझे 2 नंबर दीर आहेत. आणि म्हणून तर शाहिरांना एक विनंती आहे, आता यांची तुऱ्याची बाजू म्हणजे शंकराची बाजू, यांच्यामध्ये शंकर वास करतो, माझ्यामध्ये माता पार्वती वास करते. आणि आज मी वाटते की नाही कैलासावरची राणी, आवाज येऊ दे, कारण अरे भेंडी आपलं पेहरावी आलं, आपण फक्त गाण्याकडे लक्ष नाही देत, आपण आपल्या लुककडे पण लक्ष देतो. आणि म्हणून म्हणजे त्याचा मोठेपणा नाही की माझी आवड आहे, प्रत्येकाची पर्सनल चॉईस आहे असो. तर म्हणून शंकराचा वास तुऱ्याच्या नाचात असतो. आणि म्हणून शाहीर काय म्हणायचं आहे, नीट लक्ष द्या बरं का. अहो शाहीर जर का तुमच्या नाचात आहे शंकराचा वास, तर ग्रंथ पुराणाची चांगली धरा. अहो जर नसेल अर्थ तुमच्या उत्तरास, तर आजच्या या शक्ती तुऱ्याच्या पेपरा शाहीर तुम्ही ठराल ना पास. आणि म्हणून ट्रेंडिंग आहे ना, जरा ट्रेंडिंग आहे तर बाबा आपण तर वापरायलाच पाहिजे. शृंगार नारळली गवळ्याची सुंदरी, रूप मोहनिया जाते मदनाची मंजिरी. आमच्या पंढरीमध्ये सुद्धा गाणं घेतलेलं होता, गड घेतला होता, सुंदर होता, उत्कृष्ट होता. तर शाहीर माझा विषय आहे का, नाम घ्या हो शंकराचं, डाव खेळू दोघे आज. तू माझा शंकर, मी तुझी पार्वती. बाई तुम्ही माझा शंकर, मी तुमची पार्वती. समजलं का बाई? नाम घ्या हो शंकराचं, डाव खेळू दोघे आज. तुऱ्याचा तुमचा साज, नका दाऊ भलताच माझ. मला ऊनी कानाला ठेवून भान, माझंच ऐकत राहायचं. पार्वती सांगते शंकराला, कारण आज प्रत्येक लग्न झालेला पुरुष या ठिकाणी उपस्थित असेल, बायको पुढे नवऱ्याचं चालत नाही. काय संदेश नाही म्हण, बायको पुढे नवऱ्याचं चालत नाही. आणि म्हणून लावून कानाला ठेवून भान, तुम्ही माझंच ऐकत राहायचं. खोल जाऊन ग्रंथ पाहून उत्तर शाहीर द्यायचं. लावून कानाला ठेवून भान, माझंच ऐकत राहायचं. लावून कानाला ठेवून भान, माझंच ऐकत राहायचं.
अशा रीतीने माझी प्रथम फेरी या सर्व रसिक मायबाबांच्या चरणाशी अर्पण करीत आहे. आणि तुम्हाला देखील तुम्ही ऐकलीच असाल तर नक्कीच या शक्तीच्या पाठून तुरा जाऊ दे आणि मग तुमच्या तुऱ्याच्या पाठून नक्कीच ही शक्ती येणार आहे असं आव्हान करते. जशी तुमची बारी तशीच माझी दुसरी बारी असणार आहे. तुम्हाला आणि तुमच्या संचाला लाख मोलाच्या शुभेच्छा देऊन या रणांगणाची रजा घेत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.